नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अल्जेब्रा या विषयातील लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. लास्ट इयर लिनियर इक्वेशन या चॅप्टरचा आपण अभ्यास केलेला आहे. बघूया मग लिनियर इक्वेशन म्हणजे काय. समजा आपण एका स्टेशनरी शॉपमध्ये गेलो आणि एक पेन्सिल व एक इरेझर दुकानदाराकडून खरेदी केले व त्याकरता दुकानदाराला आपण 5 रुपीज दिले. आता पेन्सिल व इरेझर यांची किंमत आपल्याला माहीत नाही. समजा फॉर वन पेन्सिल आपण x हे व्हेरिएबल आणि फॉर वन इरेझर आपण y हे व्हेरिएबल यूज केलं तर x + y = 5 हे इक्वेशन आपल्याला मिळेल. आता या इक्वेशनच्या x आणि y या व्हेरिएबल्ससाठी आपल्याला वेगवेगळ्या किमती सांगता येतील पेन्सिलच्या आणि इरेझरच्या. फॉर एक्झाम्पल, व्हॅल्यू ऑफ पेन्सिल 4, then value of eraser is 1. If value of pencil is 3, then value of eraser is 2. If value of pencil is 2, then value of eraser is 3. If value of pencil is 1, then value of eraser is 4. अशा व्हेरियस व्हॅल्यूज आपल्याला x आणि y साठी मिळतील, ज्या व्हॅल्यूज x + y = 5 या इक्वेशनला सॅटिस्फाय करतील. आता आपल्याला जे इक्वेशन मिळाले आहे x + y = 5 या इक्वेशनला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स असे म्हणतात. कारण जर या इक्वेशनचं आपण नीट ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की या इक्वेशनमध्ये 2 व्हेरिएबल्स आहेत, x आणि y. तसेच इक्वेशन मधील दोन्ही टर्म्स ज्या आहेत x आणि y या दोन्ही टर्म्सच्या डिग्री ज्या आहेत त्या 1 आहेत. म्हणून या इक्वेशनला लिनियर इक्वेशन असे म्हणतात. म्हणजेच आपल्याला 2 कंडिशन्स सांगता येतील. फर्स्ट कंडिशन आहे इफ there are 2 variables in the equation and their degree in each term of the equation is 1. The equation is called linear equation. आपल्याला माहिती आहे की लिनियर म्हणजे रेषीय. आणि रेषीय म्हणजेच स्ट्रेट लाईन. आता
ह्या इक्वेशनसाठी आपण ज्या व्हॅल्यूज घेतल्या आहेत 4 1 3 2 2 3 1 आणि 4 या व्हॅल्यूज जर आपण एका ग्राफवर प्लॉट करून बघितल्या, तर ह्या पॉईंट्सचे जे कोऑर्डिनेट आहेत ते जर आपण ग्राफवर प्लॉट केले तर काय होतं ते पाहूया. समजा हा ग्राफ आहे, या ग्राफवर आपण स्केल लिहिला आहे. ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 युनिट. कोऑर्डिनेट सिस्टम आपण तयार केली आहे. आता हे जे पॉईंट्स आहेत ते आपण प्लॉट करूया. पहिला पॉईंट आहे, त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 4 and 1, म्हणजेच एक्स कोऑर्डिनेट 4 आणि वाय कोऑर्डिनेट 1. एक्स कोऑर्डिनेट 4 आहे, वाय कोऑर्डिनेट 1. हे पॉईंट इथे येणार. सेकंड पॉईंट आहे, त्याचे कोऑर्डिनेट 3 2 3 आणि 2. थर्ड पॉईंटचे कोऑर्डिनेट 2 3, एक्स कोऑर्डिनेट 2 आणि वाय कोऑर्डिनेट 3. फोर्थ पॉईंट जो आहे त्याचे कोऑर्डिनेट आहेत 1 आणि 4, म्हणजेच एक्स व्हॅल्यू 1 आहे आणि वायची व्हॅल्यू 4 आहे. तर चारही पॉईंट आपण प्लॉट केलेत. आता एक लाईन ड्रॉ करूया या पॉईंट्स मधून जाणारी. जेव्हा आपण ह्या पॉईंट्स मधून जाणारी लाईन ड्रॉ करतो तेव्हा ती लाईन त्या सर्व पॉईंट्स मधून जाते, एक स्ट्रेट लाईन असते. म्हणून अशा प्रकारच्या इक्वेशन्सला आपण लिनियर इक्वेशन असे म्हणतो. तर लिनियर इक्वेशन जे आहे त्याचा ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 हे जनरल फॉर्म आहे. या जनरल फॉर्म मध्ये a, b आणि c या रियल नंबर्स आहेत. are real numbers and a b not equal to 0 ही एक महत्वाची कंडिशन आहे. समजा a इक्वल टू 0 आपण घेतला तर ह्या इक्वेशन मध्ये काय इफेक्ट होतो ते आपण बघूया. लेट a इक्वल टू 0, देन ax plus by plus c equal to 0. Therefore, put the value of a equal to 0 in the equation. 0 into x plus by plus c equal to 0. 0 into any number 0 plus by plus c equal to 0. Therefore, we get by plus c equal to 0. Now in this equation y is the only one variable remaining. If there is one variable, then it cannot be said to be a linear equation in two variables. Now in this equation there is only one variable, so this equation is not called linear equation in two variables. म्हणजेच लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स हे डिटरमाइन करण्यासाठी आपल्याला एकूण 3 कंडिशन्स विचारात घ्याव्या लागतील. पहिली कंडिशन म्हणजे 2 व्हेरिएबल्स आवश्यक आहेतच.
आपण इकडे लिहिली होती. सेकंड कंडिशन आहे द डिग्री ऑफ ईच टर्म इन द इक्वेशन इज ऑलवेज 1, ही कंडिशन आहे. आणि थर्ड कंडिशन आपल्याला सांगता येईल जर कोएफिशियंट ऑफ व्हेरिएबल्स is 0, then the equation is not called as linear equation in two variables. आता आपण लिनियर इक्वेशन कसे ओळखायचे, हाऊ टू डिटरमाइन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स हे पाहूया उदाहरण घेऊन. पहिलं उदाहरण 2x + 3y = 4. आता ज्या आपण 3 कंडिशन्स शिकलो त्यापैकी 2 कंडिशन्स महत्त्वाच्या आहेतच, त्या बघूया. पहिली कंडिशन होती 2 व्हेरिएबल्स पाहिजेत. इन दिस इक्वेशन देयर आर x and y, two variables, and the degree of each term, that means 2x and 3y is 1. डिग्री म्हणजे त्या टर्ममध्ये जे व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलचा इंडेक्स म्हणजे घातांक किती आहे, तो घातांक किती पाहिजे आपल्याला, नेहमी 1 पाहिजे. अँड कोएफिशियंट्स ऑफ व्हेरिएबल्स are non-zero, therefore 2x plus 3y = 4 is linear equation in two variables. दुसरं उदाहरण घेऊन बघूया. 2m² plus दुसरं उदाहरण आपण घेऊया. 2m² plus 8n = 0. In this equation m and n are two variables, but the degree of each term, that means 2m² is 2, therefore 2m² plus 8n = 4 is not linear equation in two variables. तिसरं उदाहरण आपण बघूया. √5x plus √2y = -3. In this equation x and y are two variables,
their degree also 1. Their coefficients root 5 and root 2 are real numbers. Therefore, this equation is linear आणखी एक उदाहरण आपण घेऊया. 5/a minus 2/b equal to 4. In this equation there are a and b two variables, but the degree of each term in the equation, that means 5/a is -1. आपण इंडायसेस चॅप्टर शिकत असताना 7 स्टँडर्ड या 8 स्टँडर्ड मध्ये असेल एक रूल आपण पाहिला होता इंडायसेसचा. x⁻⁻1 इक्वल टू 1/x. वाईस वर्सा आपण रूल लिहू शकतो 1/x इक्वल टू x⁻⁻1. आता डिग्री जी आहे या टर्मची ती -1 आहे. तसेच 2/b या टर्मची इक्वेशन डिग्री -1 आहे. Therefore, this equation is not a linear equation in two variables. आणखी एक उदाहरण आपण घेऊया. 0x plus 0.5y equal to 3. आता या इक्वेशन मध्ये x and y are two variables. Their degree is also 1, but the coefficient of x is 0. Therefore, first term will be 0. Now in this equation there is only one variable y. Therefore, it is not linear equation in two variables. अशा प्रकारे आपण आपल्याला दिलेले इक्वेशन्स जे आहेत ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहेत की नाहीत हे डिटरमाइन करू शकतो. आता तुम्ही पुस्तकात दिलेली पेज नंबर 1 वर दिलेली एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ती ऍक्टिव्हिटी या 3 कंडिशन्सचा वापर करून आपल्या नोटबुकमध्ये सॉल्व्ह करा. आपण पुढच्या तासाला सायमल्टेनियस इक्वेशन किंवा लिनियर इक्वेशन्स जे आहेत त्याचा पुढचा भाग पाहणार आहोत. धन्यवाद.